की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विचारसागर. विचारसागर ग्रंथामध्ये तरंग 6वा आणि 6व्या तरंगामध्ये आपला कालपर्यंत विषय झाला की स्वप्न पदार्थ त्या ठिकाणी मिथ्य आहे आणि जागृत पदार्थ काय आहेत, सत्य आहेत. मग स्वप्न पदार्थ मिथ्या का आहेत आणि जागृत पदार्थ सत्य का आहेत, त्यावरती शिष्याने त्या ठिकाणी जागृत पदार्थांना सत्य आहे असं सांगण्याकरता एक शंका केली होती. तर त्याचं असं म्हणणं होतं की जागृतीमध्ये असणारे जे पदार्थ आहेत ते जेव्हा आपण स्वप्नामधून जागे होतो तेव्हा ते पदार्थ तसेच आपल्याला प्रतीतीला येत असतात. म्हणून जागृत पदार्थ काय असतात, सत्य असतात. दुसरा मुद्दा असा उपस्थित केला होता की जेव्हा आपण जागृतीतून जागे होतो तेव्हा जागृतीतले पदार्थ त्यामध्ये आपल्याला एकही उपयोगाचे ठरत नाही. तर ते पदार्थ कसे ठरतात, आपल्याला अनुपयोगी ठरत असतात आणि स्वप्न पदार्थ आपल्याला उपयोगामध्ये ठरत असतात. म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या असून जागृत पदार्थ काय आहेत, सत्य आहे, अशी त्या शिष्याने काय केली होती, शंका केली होती. त्यावरती श्री गुरु म्हटले की अशी शंका कोणाला येत असते, जे पडत मूर्ख म्हणजे सिद्धांत स्वरूपाचं ज्यांना अज्ञान आहे, असे सिद्धांत अज्ञानी पडत मूर्खांना अशी शंका येते. त्यांना कसं त्यांना हे कळत नाही का हा संसार प्रवाहारूपाने अनादी त्या ठिकाणी आहे. हा संसार प्रवाहारूपाने अनादी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं जागृती, स्वप्न, सुषुप्ती, मूर्छा, समाधी, उन्मनी, तुर्यगा ह्या सगळ्या काय असतात, अवस्था असतात. त्याच्यामध्ये आपल्या नेहमीच्या अवस्था कोणत्या असतात, तर नेहमीच्या अवस्था जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती त्यामध्ये आपल्याला प्रतीतीला येत असते. जेव्हा आपण जागृतीमध्ये असतो तेव्हा स्वप्न आणि सुषुप्ती प्रतीतीला येत नाही. जेव्हा आपण स्वप्नामध्ये असतो तेव्हा आपल्याला जागृती आणि सुषुप्ती प्रतीतीला येत नाही आणि जेव्हा आपण सुषुप्तीमध्ये असतो तेव्हा आपल्याला स्वप्न आणि जागृती प्रतीतीला येत नाही. मग याच्यावरती ते अज्ञानी लोकांचं असं म्हणणं असतं की जोपर्यंत आपल्याला नाही, जेव्हा आपण जाग होत असतो तेव्हा स्वप्न पदार्थ काय असतात त्या ठिकाणी, ते 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 पदार्थ जे असतात ते पदार्थ त्या ठिकाणी जसे आहे तसे आहे. म्हणजे प्रत्येक सत्यातले पदार्थ, जागृतीमधले पदार्थ, स्वप्नातले पदार्थ हे काय जसे असते तसेच असतात. जेव्हा आपण जागृतीमध्ये येतो तेव्हा त्याचं आपल्याला काय होतं असतं, ज्ञान होतं असतं. मग पदार्थ काय बदलले का, कुठं इकडचं डोंगर आज इकडे गेला असं कधी झालं का, नाही. ते घरं, डोंगर, पर्वत, नदी, नाली जसेच्या तसे आपल्या ठिकाणी असतात. फक्त त्याचं काय होतं, आपल्याला ज्ञान होतं. असं त्या मूर्खांना त्या ठिकाणी शंका होते. परंतु असा नियम आहे का, असा नियम नाही. श्री गुरु म्हणतात की बाबा हे सगळं अविद्येपासून उत्पन्न झालेलं असतं आणि वास्तविक पाहिलं तर काय असतं की ते पदार्थ सगळे अविद्याकारी असल्यामुळं त्या पदार्थाला सत्ता कोणामुळं आहे, तुमच्यामुळं सत्ता आहे. तुम्ही जर नसेल तर पदार्थाला सत्ता आहे का, पदार्थाला सत्ता नाही. मग त्या पदार्थाला सत्ता कधी असते, तर ज्ञान समकालीच पदार्थांना सत्ता असते. ज्ञान नसेल तर पदार्थाला सत्ता आहे का, पदार्थाला सत्ता नाही. आता माती आपण पाहतो की नाही, इकडं तिकडं अस्ताव्यस्ता पडलेलीच आहे. त्याच्यातून तुम्हाला गणपती दिसतो का, नाही दिसत. तुम्हाला जर मनामध्ये असा भाव तयार झाला की आता गणपती बाप्पा आणि भाद्रपद महिन्यामध्ये आणि अशा पद्धतीनं आपण बसवतो, आता गणपती बसवतो, गणपती बनवायचा असा मनामध्ये भाव उत्पन्न झाला की नाही, ज्ञान उत्पन्न झालं की नाही, मग ती मूर्ती पण तयार होऊ शकते का नाही. जर तुम्हाला ज्ञानच नसेल तर मूर्ती तयार होते का, मूर्ती तयार होत नाही. म्हणून त्या पदार्थांना सत्ता कधी, ज्ञान समकाली सत्ता असते. ज्ञान नसेल तर पदार्थाला सत्ता आहे का, नाही. मग ते पदार्थ आणि ज्ञान याच्यामध्ये पूर्व उत्तर भाव असतो का, समकालाचाच भाव असतो, समकालाचाच भाव असतो. पूर्व उत्तर भाव मात्र दृष्टीसृष्टीवादामध्येच घेतलेला नाही आहे. ठीक आहे ना. त्यावरती परत शिष्याने शंका केली. ओंकार महाराज आहेत का?
शिष्याने परत एक शंका केली की स्वप्नाहून जागृत पुरुषांना पूर्वीची जागृती होते. जागृतीत जे पदार्थ प्रतीत होतात श्रीधरपुत्रादी पदार्थ आहेत अशी प्रतिविज्ञा होती. म्हणून जागृत पदार्थांच्या समकाली उत्पत्ती किंवा नाश म्हणणे संभवत नाही. पदार्थ ज्ञान उत्पत्तीच्या पूर्वीच असतात, ज्ञाननाशानंतर राहतात. ही अनुभवाच्या दृष्टीने जास्त संगतवार दिसते. त्याने असं म्हटलं की स्वप्नाहून जागृत पुरुषांना पूर्वीच्या जागृतीत म्हणजे आधीच्या जागृतीमध्ये म्हणजे आपण आता जागे झालो, कालच्या जागृतीतले जे पदार्थ प्रतीत होते ते स्त्रीधन पुत्रादी पदार्थ आहेत अशी प्रतिविज्ञा येते का नाही, का ते बदलतात का? आज आपली जी पत्नी आहे उद्या ती पत्नी राहत नाही, उद्या दुसरीच राहते, असं आहे का? नाही, आहे तीच आपली त्या ठिकाणी राहते, तिचीच प्रतिविज्ञा येते. आपल्याच मुलांना आपण आपली मुलं म्हणतो, दुसऱ्याच्या मुलांना कसं आपण आपली मुलं म्हणू? म्हणजे ही प्रतिविज्ञा आपल्याला प्रत्यक्ष आहे का नाही, ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी होते. म्हणून जागृत पदार्थाच्या ज्ञान समकाली उत्पत्ती किंवा नाश म्हणणं संभवत नाही. मग ज्ञान समकाली आणि ही आता माझी पत्नी उत्पन्न झाली, हा माझा मुलगा उत्पन्न झाला आणि ही माझीच आहे असं तरी म्हणायला तो राहतो का? नाही. मग हे थोडं तुम्हाला विलक्षण वाटत नाही का? म्हणून तरी जागृत पदार्थांना तुम्ही सत्य म्हणा आणि स्वप्न पदार्थांना मिथ्य म्हणायला काय हरकत नाही, असं त्याचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. परंतु श्री गुरु काय म्हणतात बाबा, की हा सुद्धा एक प्रकारचा काय अनिर्वचनीय मायेपासून किंवा अविद्येपासून तुला तो पदार्थ आणि पदार्थाच्या ठिकाणी काय तुला तो देश आहे प्रतीतीला येतो, त्याचा काळ आहे प्रतीतीला येतो, ऐका ना. हे सगळं मग पाहिलं गेलं तर कसं आहे, अनिर्वचनीय मिथ्याच आहे ना. आता स्वप्नामध्ये जर आपल्याला आपलं परिवार प्रतीतीला येतं का नाही, मग परिवार प्रतीतीला येत असतं, मग तिथं आपली पत्नी वेगळी असते का तीच असते? मुलं घरं दारं तेच असतात का वेगळे असतात? तसेच असतात ना. तिथला कुंभार सुद्धा आणि घट उत्पन्न करत असताना जादूच्या छडीनं घट उत्पन्न करतो का दंड चक्रकुलालापासून उत्पन्न करतो? तसंच उत्पन्न होतं. आणि जागृतीमध्ये कसं उत्पन्न होतं तसंच उत्पन्न होतं. जसं स्वप्न तुला अनिर्वचनीय आणि कल्पित मिथ्या प्रतीतीला येतं की नाही, तशी तुला जागृती मिथ्या कल्पित प्रतीतीला का येऊ नये? तुला तशीच आली पाहिजे की नाही? व तशी न येण्याचं कारण काय? ते अनिर्वचनीय मिथ्या कल्पित तुला प्रतीतीला हे तसंच आहे असं त्या ठिकाणी येत असतं. त्यावरती परत शिष्याने त्या ठिकाणी शंका अशी केली की साक्षात अविद्येचा परिणाम आणि जागृत पदार्थ महाराज, स्वप्न पदार्थ साक्षात अविद्येचा परिणाम आहेत आणि जागृत पदार्थ साक्षात अविद्येचा परिणाम नाहीत. अशी घटाची उत्पत्ती दंड चक्रकुलापासून होते, तशीच सर्व जागृत पदार्थाची उत्पत्ती आपापल्या कारणापासून होते. आता तो परत त्याच्यावरती शंका अशी करतो की स्वप्न पदार्थ हे काय साक्षात अविद्येचा परिणाम आहे. स्वप्न पदार्थामध्ये अंतःकरण असते का अविद्या वृत्ती असते? आपल्या सर्वांना माहिती आहे तिथं अविद्या वृत्ती कार्य करत असते आणि साक्षी त्याचं प्रकाशन करत असतो. परंतु जागृतीमध्ये असणारा घट जेव्हा बनवायचा असतो तेव्हा आपल्या अंतःकरणाची वृत्ती त्या घटापर्यंत किंवा तो घट बनवतो किंवा तो असणारा चिखल अथवा माती तिथपर्यंत ती वृत्ती जाते का नाही, तर तिथं प्रमाण आणि प्रमेय असा भाव असतो की नाही. ही प्रमाता साक्षी जेव्हा आपण म्हणतो आपलं प्रमातो भाष्य जेव्हा म्हणतो तेव्हा आपण जागृतीमध्ये म्हणतो आणि स्वप्नामध्ये जेव्हा तुम्ही त्या पदार्थांना प्रकाशन करायचं म्हणलं का साक्षी भाष्य असं म्हणता. मग साक्षी भाष्य अविद्या वृत्तीचं कार्य आणि जागृत पदार्थांचं प्रमात्व भाष्य असं आपण त्या ठिकाणी पाहिलं, बरोबर आहे की नाही. मग हे तर आपलं चौथ्या तरंगामध्ये झालंच की नाही, सांगून झालेलं आहे. मग आता अशी घटाची उत्पत्ती दंडचक्रकुलापासून होते, तशीच सर्व जागृत पदार्थांची उत्पत्ती आपापल्या कारणापासून होते, आहे का नाही. आता हे मगाशीच तुम्हाला सांगून झालं की जागृत पदार्थ जसं म्हणजे घट जसा कुंभारापासूनच केला जातो जागृतीतला, तसा स्वप्नातला घटसुद्धा कुंभारापासूनच होतो, हे त्याच्या का लक्षात येत नाही. आता ती दैव दुर्विलासाची गोष्ट आहे, आपल्याला पुढच्या परिच्छेदामध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच सर्व जागृत पदार्थाची उत्पत्ती आपापल्या कारणापासून होते. जागृत पदार्थ जर साक्षात अविद्येचा परिणाम असते तर प्रथम आकाश नंतर वायू अशा क्रमाने हे झालेच नाही का आपलं. माझ्या आता मी कालच्या पाठाला नव्हतं त्याच्यामुळं
त्याला काय आता नाव ठेवता, मला पण आता तसंच झाले. मी काल 20वा पॅरेग्राफ आहे दृष्टी सृष्टीवाद. हा ओमकार दादा तिथपर्यंत आणलं होतं. तिथपर्यंत आणलं होतं आहे का नाही, मी परत तेच करू लागलो आता. बरं, आता हे सगळं सारखं करून आपण पुढचा मुद्दा पाहू. एक 2-3 मिनिटामध्ये सारखं करू वाटलं तर. म्हणजे हे जरा थोडं सारखं करून घेतलं का मग पुढं सांगायला बी थोडं संगतवार लागतं. मग आता त्याचं असं म्हणणं आहे का आता श्रुतीनं, शास्त्राने, वेदाने काय सांगितलं की परमात्म्यापासून पहिल्यांदा आकाश, नंतर वायू आहे का नाही, अशी पंचमहाभूताची उत्पत्ती सांगितली आणि त्याच्यापासून हा क्रम त्या ठिकाणी सांगितला का नाही, असं त्या ठिकाणी त्याचं म्हणणं आहे. पण हा क्रम जो सांगितलेला आहे, हा क्रमसुद्धा अविद्या कार्य माया कार्य नाही का? मग जर अविद्या कार्य माया कार्य असेल तर तो सत्य आहे का? तो पण मिथ्या आहे. तो सुद्धा मिथ्या आणि कल्पित आपल्याला प्रतीतीला येत आहे. आता पुढं आपल्याला असं पण सांगणार आहे की तुम्ही म्हणता आम्हाला जन्म, आम्ही कितीतरी जन्म आतापर्यंत घेतले की आणि एवढ्या जन्मामध्ये आम्हाला मुक्त होता आलं नाही आणि ह्या जन्मात आम्ही मुक्त झालो आहे का नाही. साधू संत आधीच कधीतरी मुक्त झाले. किती काळ झाला त्यांना मुक्त झालेलं. ज्ञानोबरांचा किती काळ गेला, तुकोबरांचा किती काळ गेला, रामचंद्र प्रभू कधी होते, कृष्ण परमात्मा कधी होता आणि किती युग होऊन गेले, असं आपल्याला त्या ठिकाणी प्रतीतीला येतं आहे का नाही. आणि आपण तसा विचार पण करतो किती मोठा हे महायुग किंवा हे कलियुग, आता त्याला 5,000 वर्ष झालं आणि आता ही अशी परिस्थिती आहे आणि इथं पुढं कसं होणार आहे. हे सगळं तुम्हाला कशामुळे प्रतीतीला येतं बरं? अहो, हे सगळं झालंच नाही. बरं, प्रपंच झाला असता तर मग त्याच्याविषयी चर्चा करता आली असते. प्रपंच नावाची जर गोष्ट झालीच नाही, मग तिची चर्चा करणं म्हणजे बाष्कळ विचार नाही का? सगळा बाष्कळ विचार आहे. आणि आतापर्यंत आपल्याला खरे संस्कार नसल्यामुळं आपण ह्या बाष्कळ विचारात राहिलो का नाही. बरं, नुसतं बाष्कळ विचारात राहिलो नाही, त्याच्यात इतकी आसक्ती तयार केली की आता आपण हा देह पडला की मग आता आपण स्वर्गाला जाऊ, मग आपण नरकाला जाऊ. आतापर्यंत केलेलं पुण्य, आतापर्यंत केलेलं पाप, पापाचा परिणाम नरक आणि पुण्याचा परिणाम स्वर्ग, असं आपल्याला खरंच प्रतीतीला येतं. आणि नाही येत का? रात्रंदिवस त्याचं आपण चिंतन करतो. का आपण चिंतन करतो? नुसत्या छंदे जग विनोदी विवळत असे. हे नुसता छंद घेणं देण्याचं काय घेणं देणं आहे का? बरं, मुक्त का सया म्हणावे, बंधनाची नाही ठावे. त्याला म्हटलं ना, अरे तो म्हणतो मला मोक्ष प्राप्त करून घ्यायचं आहे, मला मुक्त व्हायचं आहे. मुक्त व्हायचं कशातून मुक्त व्हायचं ते तरी आधी सांग. नाही मला मुक्तच व्हायचं. अरे पण बंधन काय ते तरी सांग ना आधी. आ बंधनाचा तपास नाही, ऐका नाही, आणि मला मुक्त व्हायचंय. आता हे म्हणणं कुठं संगतवार आहे का? हा भ्रम नाही का त्याला? हा भ्रमच आहे. तसं हे जागृती, स्वप्न, प्रपंच, दंड, चक्र, कोलाहल आणि स्वप्नामध्ये खोटं असतं आणि जागृतीमध्ये सत्य असतं, हे सुद्धा आपल्याला अविद्येमुळेच प्रतीतीला येतं की नाही. अहो, अविद्येमुळेच आपल्याला सगळं प्रतीतीला येत असतं. जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही की हा गावमामा आहे, हे कळत नाही, तोपर्यंत गावमामाच्या किती उधारे होऊन जातात माहिती आहे का आपल्याला? किराणा दुकानात उधारी, पानटपरीवर उधारी, याचं द्यानं त्याचं द्यानं, नको तो गावमामा नको त्या उधाऱ्या करून ठेवतो आणि आपल्या डोक्यावरती काय करतो, वजं करतो. आणि जेव्हा खरं कळतं की हा आपला मामा नसून कोण आहे, गावमामाच आहे, मग आता घ्या त्याला काठी, बरं घ्या बरं दंड आणि आता हाकलून बाहेर काढा, असं म्हणण्याची गरज आहे का? तो गावमामाच म्हणतो, अरे तुम्हाला कळलं ना मी गावमामा आहे, मग तुम्ही कशाला आता आम्हाला उचल साचल बाहेर काढता, त्रास देता, मी तर जाणारच आहे ना, आहे का नाही. म्हणजे गावमामा कुठपर्यंत घरात दडी धरून बसतो, जोपर्यंत तो गावमामा आहे, आपलं गावमामा आहे हे कळत नाही, तोपर्यंत घरामध्ये दडी धरून बसतो. एकदा कळलं का हा सगळ्या गावाचाच मामा आहे, मग तो म्हणतो मला आता बाहेर काढू नका, तो स्वतःच जातो. तसं हे बंधन हे खरं असलं तर गेलं असतं का? खोटं आहे म्हणून जातं ना, ऐका नाही, खोटं आहे म्हणून जातो. ज्या बायका पोरांमध्ये आपण इतकं गुंतून पडतो, कधी कधी इतकं वैराग्य आपल्याला अंतःकरणामध्ये निर्माण होतं की त्यांचे तोंडसुद्धा आपल्याला पाहावं वाटत नाही, होतं की नाही? असं होतं आपल्याला. मग हे का बरं होतं आपल्याला? वैराग्य झालं का मग उपरती वैराग्य झालं की लगेच खरं बोध आपल्याला प्राप्त होतो आणि हे सगळं खोटं आहे, हे सगळं कल्पित आहे, असं आपल्याला काय होतं, बोध प्राप्त होतो. आणि त्या बोधाने आपण सगळ्याची निवृत्ती करू शकतो. पण कधी? तो बोध आपल्याला प्राप्त झाला पाहिजे. आणि तेच बोध कोण प्राप्त करून देतात? वेद आणि सद्गुरू आपल्याला प्राप्त करून देतात, बरोबर की नाही. मग आता वेद सद्गुरू सत्य का मिथ्या? परत प्रश्न उभा राहतो, सांगा बरं आता. आ कोणालाच बोला वाटत नाही.
सगळंच मिथ्या जर असेल तर ते पण मिथ्याच होईल ना मग. अहो ते सुद्धा मिथ्या ठरले ना, आहे का नाही? मग मिथ्या ठरले, मग आता त्यांचं ऐकायचं की नाही ऐकायचं? ऐकावंच लागेल अहो ना. कसं आहे, आपल्याला बोध करून देण्यासाठी मिथ्य कसे म्हणता येतील? जोपर्यंत आपल्याला ज्ञान बोध होत नाही तोपर्यंत सद्गुरू सत्यच मानावं लागतं. बरं बोध खरा करतात का खोटा करतात सांगा आता चला. काय? त्याने बोध जो आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे, तो खरा आहे का खोटा आहे? तो बोध खरा पण खोटा म्हणावा लागेल. खरा म्हणजे आपल्याला कळत नाही म्हणून खरा म्हणावा लागेल आणि तसा बोध आपलं ज्ञान कळत नाही म्हणून आपण मानतो खरा त्यांचा. तसं असं. आपलं स्वरूप आपल्याला कळल्यावर आपण खोटच मानणार आहे. ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर मग काहीच नाही. हा, असं. मग तो पण ज्ञान होण्यासाठी सद्गुरू वेद नसले आपल्याला काय ज्ञान होणार आहे? तोपर्यंत आपल्याला सद्गुरू सत्यच मानावं लागते ना, जोपर्यंत आपल्याला वेद ते ज्ञान होत नाही तोपर्यंत. मानायचा नाही तोपर्यंत मानायचा पण प्रपंच मिथ्या आहे. तसा तर मिथ्याच आहे, पण आपल्या दृष्टीने आपण तो शिष्यच आहे ना, तर्कदृष्टीच आहे ना सध्या. हा. मग मानायचा. हं. हॅलो, आवाज येतो का? येतो बोला. हा, स्वप्नातलाच राजा आणि स्वप्नातलाच प्रधान. हे बघा असं होतं. बागुलबा खरा आहे का खोटा आहे? खोटा. खोटाचे हे कळले की नाही आपल्याला? रज्जू सर्प होता जोर न कळता तुका म्हणे साचे भय नाही बागुलाचे. मग काय असतं माहिती का? सुरुवातीला आहे ना, काय तुकोबरांचा अभंग आहे, ओनाम्याच्या खाळे ओनाम्याच्या काळे खडे मांडी येले बाळे. मग तेची पुढे पुढे काही मग लागली या सोयी. तुकोबराय म्हणतात की लहान बाळक असतं ना, मग त्याला 1, 2, 3 असं शिकवायचं असतं की नाही. मग ते शिकवण्याकरता काय घ्यावं लागतं? ते खडे घ्यायचे. हा 1 खडा, हे 2 खडे, हे 3 खडे असे एकत्र घेतले. मग ते ठेवायचे. आता हे किती आहे? तो म्हणतो 1. आता हे किती आहे? हे 2. हे किती आहे? हे 4. अरे मोजून बघ ना. हा 1, 2, 3. हा हे 3. हे किती आहे? हे 7. मोजून बघ. नाही 1, 2, 3, 4. 4 खडे. मग तो म्हणतो हा आता मला कळालं. मग नंतर खडे खिशात घालतात का टाकून देतात? आ? माईक बंद असल्यावर आवाज येतो. टाकून देतात नंतर. कळाल्यावर सगळं टाकून देतात. आहे की नाही? मग त्याची पुढे पुढे काही मग लागली या सोयी. एकदा सोयी लागल्यावरती त्या खड्याचं तरी काय करायचं असतं बरं? मग तुम्ही म्हणाल वेद सद्गुरू आता टाकून द्यायचे का? नाही टाकून द्यायचे. त्याला पण शास्त्रात नाही नियम जरी केला तर आपल्याला जे कृतार्थ झाले, निष्कामता पावले, तये असे कर्तव्य उरले, लोक लागे लोककल्याणाकरता लोकहिताकरता त्याने मात्र तसं वागू नये असा नियम त्या ठिकाणी केलेला असतो. बरोबर आहे की नाही? म्हणून वेद सद्गुरू कितीही जरी मिथ्या असले आणि कितीही त्यांनी आपल्या शास्त्राने त्याला मिथ्या म्हटलं असेल, तर जाधवबाबांचं एक उदाहरण असं नेहमी ऐकतो आपण का ते म्हणायचे आपल्याला आयुष्यात आणि आपण भरवणामध्ये आणि ताण्याने व्याकुळ असता कोणी जरी आपल्याला तांब्याभर पाणी जर दिलं असेल तर त्याचे उपकार आपण जोपर्यंत आपल्याला अन्न आणि शेण यातील फरक कळतो तोपर्यंत त्याचे उपकार आपण विसरता कामा नये. मनुष्याने जीवनामध्ये कधीही कृतज्ञ नसावं, नेहमी कृतज्ञता बाळगावी. तुकोबराय म्हणताय की नाही काय ते संतांचे काय काय आता संतांचे उपकार म्हणजे निरंतर जाग काय द्यावे त्यासी, काय त्यांना द्यावं? जीव खरा द्यावा तर तो पण कल्पित आहे. काय द्यावा त्यांना? मग संतांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण हो का? आईवडिलांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण हो का? कधीच होऊ शकत नाही. ईश्वराच्या कृपेतून आपण उत्तीर्ण हो का? कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही. अमृत अनुभवामध्ये माऊली वाचारूणाम प्रकरणामध्ये सांगतात की सद्गुरूच्या उपकारातून उत्तीर्ण जरी व्हायचं तरी होता येत नाही. कसं बरं? ते म्हटले मीठ आणि पाण्यामध्ये एकदा मिसळल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं की ते एकरूप झालं. एकरूप होत नाही म्हणे. लवण मिळविता जळे ही वरची प्रमाणं. अमृतानुभवात जेव्हा माऊलींची प्रमाणं पाहता की नाही तेव्हा माऊली एकदम स्पष्ट सांगतात होऊ शकत नाही म्हणे. कसं काय? मीठ पाण्यामध्ये मिसळलं तर पाण्याची चव घेऊन बघा. मीठ आपलं अस्तित्व प्रतीत करून दाखवतं की नाही? दाखवतच त्या ठिकाणी असतं. म्हणून सद्गुरूच्या उपकारातून आपण कधी उत्तीर्ण होऊ शकत नाही, आहे की नाही? परंतु हे सुद्धा कल्पित आहे का नाही? जोपर्यंत देह आहे तोपर्यंत हे कल्पित ठेवल्याने काही दोष लागणार आहे का? काही दोष लागणार नाही. आपल्या लक्षात येतं. बरं, मग आता हा मुद्दा आपला सर्वांचा झालेला आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं का? आता अविद्येचा परिणाम, चैतन्याचं विवर्त हे आपण हे सगळं झालेला विषय ना आपल्याला त्याच्यातच आता सांगता बराच वेळ निघून गेला. मग करू का आता
याला आपलं परिच्छेद 20व्याला सुरुवात करायचं का? ठीक आहे ना. शिष्याने शंका केली तर वरली शंका जरा बारकाईनं पहा, मग लक्षात येऊन जाईल. शिष्य म्हणतो, महाराज, सृष्टी उत्पन्न होण्यात जर मुळीच क्रम नाही, तर विरुद्ध क्रमाने लय चिंतनार्थ सृष्टीचा क्रम सांगितला असे कसे म्हणता येईल? आणि साधकाने तरी मुळीच नसलेल्या पदार्थाचे चिंतन किंवा ध्यान कसे करावे? आता बघा, शिष्याने शंका केली, फार महत्त्वाची शंका आहे. शिष्य काय म्हणतो? सृष्टी उत्पन्न होण्यास मुळीच क्रम नाही. आता तुम्ही आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी असा क्रम सांगितला का नाही? आणि नंतर काय म्हणतात? हा क्रम वगैरे किंवा हे सगळं काय मायेमुळं, अविद्येमुळं तुम्हाला कल्पित त्या ठिकाणी प्रतीतीला येत असतं. मग जर कल्पित प्रतीतीला येत आहे आणि हे वर्णन कोणी करून सांगितलेलं आहे? श्रुतीनं, वेदाने वर्णन करून सांगितलेलं आहे. आणि वेद विरुद्ध अर्थाने कधी बोलतो का? आपण विचार करा ना, श्रुती बरोती मावली नाही जगा. श्रुतीसारखी जगामध्ये दुसरी आई आहे का? दुसरी आई नाही. श्रुतीसारखी श्रेष्ठ आई आपल्या जगामध्ये नाहीच आहे. मग ती आई आपल्या बालाचं आहित करेल असं वाटतं का? नाही आहित करेल. मग तिनं जो आपल्याला क्रम सांगितलेला आहे, मग तो चुकीचा आहे का? आयतर्यामध्ये, तैतर्यामध्ये, छांदोग्यामध्ये हे सांगितले का नाही सृष्टीचे क्रम? 3 भूतापासून 5 भूतापासून क्रमावाचून सृष्टी उत्पन्न करतो परमात्मा, असं जे सांगितलेलं आहे ते उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. आणि उपनिषद उदार ज्ञान मकरंदे आहे का नाही? ज्ञानरूपी मकरंद देण्यामध्ये किती उदार असणारे उपनिषद आहे. आणि त्या उपनिषदामध्ये असा विचार आलेला आहे. मग तो कल्पित आहे का? खोटा आहे का? आणि खोटा म्हणा तर वेद श्रुती खोटं नाही ठरणार का? खोटंच त्या ठिकाणी ठरू शकतं. आणि ज्याचं तुम्हाला ध्यान करायचं, ज्याचं तुम्हाला चिंतन करायचं, मग ते ध्यान तरी कसं करायचं? आणि ज्याचं चिंतन करायचं ते चिंतन तरी कसं करायचं? चिंतन पण करता येणार नाही आणि ध्यान पण त्या ठिकाणी करता येणार नाही. असं त्या ठिकाणी शिष्याने काय केली? शंका त्या ठिकाणी केली. आता त्याच्यासाठी आपल्याला परिच्छेद क्रमांक 20 आपल्या लक्षात घ्या. दृष्टीसृष्टीवादाचे स्वरूप आणि त्याविषयी शंका व समाधान. श्री गुरु, बाबा रे, जसे ध्येयाचे स्वरूप असेल तसे ध्यान करावे असा ध्यानामध्ये नियम नाही. जसं ध्येय असेल आहे का ना, जसे ध्येयाचे स्वरूप असेल तसेच ध्यान करावे असा नियम आहे का? नियम काय दिला बरं ध्यानाचा? तुम्हाला आठवतो का? बघा बरं, कोण सांगू शकतो नियम? ध्यानाचा नियम. अहो, ध्यानामध्ये विधी असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे, त्याच्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे, आग्रह असला पाहिजे, निश्चय असला पाहिजे, अजून काय प्रयत्नसुद्धा असला पाहिजे, आहे का नाही? असं हे सगळं असेल तरच ध्यान होईल का नाही? हे ध्यानाचा विधी असं सांगितलं का नाही? आणि ज्ञानामध्ये काय सांगितलं? ज्ञान कसं असतं? प्रमाता प्रमेयाधीन ज्ञान असतं ना. प्रमाण प्रमेयाधीन ज्ञान असतं, प्रमाता नाही. प्रमाण आणि प्रमेयाधीन ज्ञान असतं. तसं ध्यान आहे का? तसं ध्यान मात्र नाही. हे ध्यानाचं स्वरूप आपल्याला 5व्या तरंगात होऊन गेलेलं आहे. मग जसे ध्येयाचे स्वरूप असेल तसे ध्यान करावे असा ध्यानामध्ये नियम नाही. ध्यान विधी वाक्याच्या अधीन आहे. विधी वाक्य आहे का नाही? शास्त्राने जसा विधी सांगितला आहे, जसं वर्णन करून सांगितलेलं आहे, तशाच अधीन त्या ठिकाणी ध्यान आहे. या संबंधी विशेष विचार या तरंगात शब्द शक्ती निरूपणाचे प्रसंगी भाट्ट मत खंडनात केला आहे. आता या संबंधी विशेष विचार, आता याच्या संबंधी विशेष असा विचार कुठे येणार आहे की प्रत्येक बघा ध्यान करता असताना, ज्ञान करता असताना त्या शब्दाच्या मागे काय एक शक्ती असते. काय असते? शक्ती असते. नुसतं आपण म्हणतो शब्द आहे, तर शब्द नाही, त्या शब्दाला एक शक्ती असते. बरोबर आहे की नाही? आता एखाद्याचं नाव काहीतरी चांगलं ठेवलं असेल आणि त्या नावाच्या विरुद्ध आपण काहीतरी वेगळंच म्हणतो की नाही, त्याला य असा अक्षर जोडतो, तेव्हा त्याला वेगळंच नाव तयार होतं की नाही? आणि ते ऐकल्याच्या नंतर त्याला राग येतो का नाही? त्याला राग येतं. बरं, त्या शब्दाने त्याची ओळख झाली नाही का? तू का म्हणलं आहे का नाही? तर आनंद होतो की नाही? आणि तू क्या म्हणल्याच्या नंतर दुःख होतं की नाही? आता तू क्या म्हणलं तर त्यालाच निक्षून शब्द बोललेला आहे का नाही? आणि तू का म्हणला तर त्याच्या संबंधाने शब्द बोललेला आहे. त्याने ओळख झाली का नाही? ओळख झाली. पण एका शब्दाने नुसती ओळख होते आणि एका शब्दाने ओळख होऊन काय होतो? त्याला राग पण उत्पन्न होतो का नाही? म्हणजे हे शब्दात शक्ती आहे का नाही? आता ही लक्षणावृत्ती, शब्द शक्ती वगैरे, आता हे आपल्याला पुढं भाट्ट मत, वैयाकरणी मत वगैरे, नायकाचं मत, ह्या सगळे पुराणिकाचं मत, हे बरंच आपल्याला आता पुढं खंडन करायचं. कारण हा जो 6वा तरंग आहे ना, हा एकदम कळसाचा तरंग आहे.
म्हणजे याच्यामध्ये असा कोणीच सुद्धा शिल्लक राहत नाही. सगळ्याला असं चाळून गाळून काढलेला हा तरंग आहे आणि विशेष स्वरूपाचा तरंग आहे. त्याचा विचार होईल पुढे. आता चला, या संबंधाने विशेष विचार याच तरंगात शब्द शक्ती निरूपणाच्या प्रसंगी भाट्ट मत खंडनात केला. भाट्ट म्हणजे कुमारील भट्ट आहे का नाही. भाट्ट म्हणजे त्याच्यामध्ये कुमारील भट्ट, प्रभाकर वगैरे त्यांचे काही शिष्य वगैरे असतात. हे सगळ्यांची मतं आपल्याला पुढे खंडन करायची आहेत, म्हणून भाट्ट मत खंडनात केलेलं आहे. असो, जागृत पदार्थांचा आपापणामध्ये कार्यकारण भाव नाही, सर्व पदार्थ साक्षात विद्येचे कार्य आहे. आता जागृत पदार्थ तुम्ही म्हटले की नाही, म्हणजे जागृत पदार्थ जे आहेत त्या आकाशादी सृष्टी ते पदार्थ कार्य आहे आणि त्याला कारण काय आहे? तर देशकाल हे कारण आहे. पण देशकाल पण सुद्धा कसे आहेत? मिथ्य आहेत. आणि त्या देशकालापासून उत्पन्न झालेली आकाशादी प्रपंच सृष्टी काय? मिथ्य आहे. आणि त्याला कार्यकारण भाव कशामुळे प्रतीतला येतो? तर अविद्येचा परिणाम आहे का नाही. अविद्येच्या परिणामामुळे उपादानाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप हा अविद्येच्या परिणामामुळे चैतन्याच्या ठिकाणी विवर्त म्हणून चैतन्य प्रतीतला येतं का नाही. विवर्त म्हणून चैतन्य प्रतीतीला येत असतं आहे का नाही. म्हणून हा सगळा काय अविद्येचा परिणाम आहे, लक्षात घ्यायचं. म्हणून जागृत पदार्थांचा आपापणामध्ये कार्यभाव नाही आणि कारणभाव नाही, सर्व पदार्थ साक्षात अविद्येचे कार्य आहे. शुक्ती रजत किंवा स्वप्नाप्रमाणे अविद्या वृत्ती उपै साक्षीने सर्व पदार्थांचा प्रकाश होतो. आता बघा, आता इथं स्वप्न म्हणजे प्रातिभाषिक सत्ता भिन्न आणि व्यावहारिक सत्ता भिन्न असं म्हटलं का प्रातिभाषिक आणि व्यावहारिक सत्ता एकच आहे? एकच आहे. जर व्यावहारिक सत्ता काय आलं की आपण दृष्टांत कोणता सत्तेने केला? तर प्रातिभाषिक स्वप्न सत्ता आहे, त्याचा दृष्टांत करून आपण कोणत्या सत्तेचा बाद केला? पारमार्थिक सत्तेचा बाद केला की व्यावहारिक सत्तेचा बाद केला? व्यावहारिक सत्य. व्यावहारिक सत्ता. व्यावहारिक सत्तेचा आता बात जर केला. आपल्याला व्यावहारिक सत्ता जरी प्रतीतीला आली तर त्या व्यावहारिक सत्ता जरी प्रतीतीला आली तर ती व्यावहारिक आहे का? ती पण प्रातिभाषिक आहे. तर प्रातिभाषिक आहे. आणि प्रातिभाषिक सत्तेमध्ये अंतकरण वृत्तीचा विचार येतो का अविद्या वृत्तीचा विचार येतो? अविद्या वृत्तीचा विचार येतो. त्याचं प्रकाशन प्रमातू भाष्य आहे का साक्षी भाष्य आहे? साक्षी भाष्य आहे का नाही. मग हे सगळं साक्षी भाष्य पदार्थ झाले का नाही. आता स्वप्न म्हणा किंवा जागृत म्हणा, सगळेच पदार्थ चौथ्या तरंगामध्ये आपण प्रमातू भाष्य साक्षी भाष्य म्हणू शकतो. पण आता 6व्या तरंगात तशी म्हणायची सोय तरी राहिली का? सोय पण नाही राहिली ना, कारण ते सगळे काय झाले? प्रातिभाषिकच झाले. म्हणून प्रातिभाषिक असेल त्याचं अविद्या वृत्तीनं साक्षी प्रकाशन करतो असा नियम केलेला आपण. आता याच्यात काही जास्त फोडून सांगायची गरज नाही. ज्याने चांगला तरंग पूर्वीपासून ऐकले असं एक तरंग त्याला आता हे परत सांगणं म्हणजे पाल्यालेख होऊ शकतं आहे का नाही. मग पुढं चालू आपण. म्हणून सर्व पदार्थ साक्षी भाष्य आहे. ज्ञानाकार आणि न्यायाकार अविद्येचे परिणाम एकाच काळात उत्पन्न होतात. आता ज्ञानाकार आणि न्यायाकार, ज्ञान आणि ज्ञेय याच्यात फरक आहे का नाही? आहे का नाही. ज्ञान कुठपर्यंत असतं? म्हणजे अंतकरणातून आहे का नाही. आता जरा थोडं ते अप्रमाता प्रमाण आणि प्रमेय असा विचार केला तर न्यायकार म्हणजे काय होतं? न्याय म्हणजे वस्तू किंवा तो असणारा विषय किंवा तो असणारा आकार आणि त्या पदार्थाचं काय असतं? आपल्याला ज्ञान असतं. ज्ञानात पण एक आकार आहे का नाही आणि न्यायात पण एक आकार आहे का नाही. आता विचार करा, घट कसं आहे? आता तुमच्या समोर घट आहे का? घट नाही. पण आता अंतकरणामध्ये घट अशा आकाराचा असतो असं ज्ञान झालं का नाही. आणि घट समोर आल्याच्या नंतर तो घटाचा आकार पण समोर येतो का नाही. मग एक वृत्ती न्यायाकार असते आणि एक वृत्ती ज्ञानाकार त्या ठिकाणी असते, असं दोन लक्षात घ्यायचं. मग न्यायाकार आणि ज्ञानाकार हे मागं पुढं उत्पन्न होतात का एकाच काळामध्ये उत्पन्न होत असतात? एकाच काळामध्ये उत्पन्न होत असतात असं लक्षात घ्यायचं. म्हणजे एका काळामध्ये उत्पन्न होत असतात. ते प्रमातू भाषा असतं का साक्षी भाषा असतं? एकाच काळामध्ये उत्पन्न होणारे त्याला साक्षी भाषा असं म्हणा ना. आता जागृत पदार्थ तरी कुठे राहिले? आपल्याला नाही राहिले ना, आहे का नाही. मग सगळे मिथ्या झालेले. मग ती वृत्ती न्यायाकार झाली आणि ज्ञानाकार झाली तर ती मागं पुढे उत्पन्न होते का एकाच समकाळामध्ये उत्पन्न होते? समकाळामध्ये उत्पन्न होते आहे का नाही. म्हणून त्याला काय म्हणायचं? ते सगळे साक्षी भाष्य असं म्हणायचं. आणि अविद्या वृत्ती व चिन्ह साक्षी त्याचं काय करतो? प्रकाश करत असतो.
ज्ञानाकार आणि नियाकार अविद्येचे परिणाम एकाच काळामध्ये उत्पन्न होतात आणि एकाच काळी नाश पावतात. यावरून असे सिद्ध होते की, इथं खालचा मुद्दा लक्षात घ्या, जेव्हा पदार्थाची प्रतीती होते तेव्हाच त्या प्रतीतीचा पदार्थ उत्पन्न होतो. म्हणजे जेव्हा पदार्थाची उत्पत्ती होते, आहे की नाही, पदार्थ उत्पन्न होतो तेव्हाच त्या तेव्हाच त्या प्रतीतीचा पदार्थ उत्पन्न होतो. पदार्थाच्या अज्ञात काळात तो पदार्थ नसतो. यासच शास्त्रात दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. म्हणजे तुम्हाला ज्ञानरूप वृत्ती असेल तर पदार्थ, आणि ज्ञानरूप वृत्ती नसेल तर पदार्थ नाही. आपण कुठं बाजारात म्हणा, यात्रेत म्हणा, आणि कोणीतरी आपला मित्र यात्रेला असतो, बाजारामध्ये असतो, पण तो आपल्याला दिसतो का? आपल्याला दिसत नाही. जेव्हा आपल्या नजरेला, आपल्या दृष्टीला तो मित्र दिसतो तेव्हा त्या मित्राला सत्ता आहे का नाही? म्हणजे आपण त्याच्या जवळ जातो की नाही, त्याला भेटतो की नाही, भेटतो, बसतो, गप्पा मारतो, आहे का नाही? आणि जोपर्यंत तो भेटत नाही तोपर्यंत त्याला सत्ता आहे का? तोपर्यंत त्याला सत्ता नाही. मग तो म्हणतो, अरे मी पण यात्रेला गेलो होतो, आणि तू म्हणतो मी यात्रेला गेलो होतो, मग तू मला यात्रेला गेला मला दिसला का नाही? मग तू यात्रेला आलाच नाही, मला तुझ्यावर संशय आहे. यात्रेत नव्हते का? होते दोघे यात्रेमध्ये, पण त्याला ज्ञान झालं का? त्याचं ज्ञान नाही. मग तो यात्रेत होता का नव्हता? होता. पण मग सत्ता त्याच्यात ज्ञात आहे का अज्ञात सत्ता आहे? आता त्या मित्राला मित्राला अज्ञात सत्ता आहे, लक्षात घ्यायची. मित्राला काय म्हणजे ज्ञानाच्या समकालीच प्रतीती. ज्ञान नसेल तर प्रतीती सुद्धा नाही, असं म्हणू शकतो की नाही? असंच म्हणू शकतो आपण. म्हणजे जेव्हा पदार्थाची प्रतीती होते तेव्हाच त्या प्रतीतीचा पदार्थ उत्पन्न होतो. पदार्थाच्या अज्ञात काळात तो पदार्थ नसतो. यासच शास्त्रात दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. दृष्टी म्हणजे वृत्ती ज्ञान. दृष्टी शब्दाचा अर्थ घ्यायचं काय? वृत्तीत असणारं ज्ञान, त्याला म्हणायचं दृष्टी. आणि सृष्टी म्हणजे काय? त्याच प्रतीतीचा असणारा पदार्थ. म्हणजे त्याच प्रतीतीचं म्हणजे काय? तुम्हाला ज्ञान झालं कशाचं? घटाचं, आणि पदार्थ आला समोर म्हैस, जमल का? नाही. ज्या पदार्थाचं ज्ञान तसंच पदार्थ असला पाहिजे. नेयाकार आणि नेयाकार आहे का नाही, आणि ज्ञानाकार आणि नेयाकार हे दोघं कसे असतात? सारखेच असतात, असं लक्षात घ्यायचं. असा दृष्टी म्हणजे वृत्ती ज्ञान, ते ज्या काळी असते त्याच काळी सृष्टी म्हणजे पदार्थ असतो. असा दृष्टी सृष्टी शब्दाचा विवक्षित, योग्य, यथार्थ, यथोचित आहे की नाही, युक्तायुक्त, संयुक्तिक आहे की नाही, असा पद्धतीचा विवक्षित आहे अर्थ आहे. दृष्टी सृष्टीवादात पदार्थास अज्ञात सत्ता नाही, ज्ञात सत्ताच असते. दृष्टी सृष्टीवादामध्ये पदार्थाला कोणती सत्ता असते? ज्ञात सत्ता असते. वृत्ती ज्ञान नसेल तर सत्ता नाही, आणि वृत्ती ज्ञान असेल तर सत्ता असते. अद्वैत वादात हा सिद्धांत पक्ष आहे, आणि अद्वैत वादात हा काय? सिद्धांत पक्ष आहे. म्हणजे आपण जेव्हा अनेक प्रकारचे ग्रंथ पाहतो त्याच्यामध्ये सिद्धांत पक्ष म्हणजे परिणामवादाच्या रूपाने असेल, दृष्टी सृष्टीवादाच्या रूपाने असेल, सृष्टी दृष्टीवादाच्या रूपाने असेल, आध्यास किंवा विवर्त वादाच्या बाबतीत असेल, किंवा अजातवादाच्या बाबतीत हा काय? सिद्धांत पक्ष आहे. म्हणजे सिद्धांत पक्ष म्हणजे केवळ अजातवादाच्याच रूपाने असतो असं नाही, तर दृष्टी सृष्टी, सृष्टीदूप, आरंभवाद, परिणामवाद आहे का नाही, असे अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये सिद्धांत पक्षाचे वाद असतात. म्हणून अद्वैतवादात हा दृष्टी सृष्टीवादाचा काय? सिद्धांत पक्ष आहे. म्हणजे सिद्धांतांचा असणारा हा दृष्टी सृष्टीवादाचा काय? पक्ष आहे. या पक्षात पारमार्थिक व प्रातिभाषिक अशा दोनच सत्ता आहे. मग या पक्षामध्ये काय? दोनच सत्ता त्याने स्वीकारल्या. 3 सत्ता स्वीकारल्या का? 3 सत्ता स्वीकारत नाही. दृष्टी सृष्टीवादामध्ये किती? 2 सत्ता त्या ठिकाणी स्वीकारतात. स्वप्नामध्ये जसं तुम्हाला ज्ञान होतं तसंच पदार्थ प्रतीतीला येतो, आणि जागृतीमध्ये तुम्हाला जसा ज्ञान असतं तसाच प्रतीतीचा पदार्थ प्रतीतीला येत असतो. त्याहून भिन्न पदार्थ प्रतीतीला येतो का? येत नाही. म्हणून हे सगळं कसं आहे? दृष्टी सृष्टीवादाच्या संबंधाने आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्यायचं की हे जागृत पदार्थ कसे ठरले आपल्याला? प्रातिभाषिक स्वप्नाप्रमाणे मिथ्या ठरले. मग जागृती नष्ट झाली, मग राहिली कोणती? एक प्रातिभाषिक सत्ता राहिली, आणि दुसरी कोणती? पारमात्म्याची पारमार्थिक सत्ता. मग सत्ता आता 3 मानाव्या किंवा 2च मानाव्या? सत्ता मानायच्या झालं तर आता 2च सत्ता मानायच्या, आणि सत्ता कल्पित मानायच्या. सत्य मानायचे का? सत्य फक्त एक पारमार्थिक सत्ताच मानायची. या पक्षात पारमार्थिक व प्रातिभाषिक अशा 2च सत्ता आहेत. 3 सत्ता नाही.
तीन सत्ता मानण्याची जरुरी पण नाही, कारण एकीचा काय झाला, बात करून टाकला. स्वप्न पदार्थाचा दृष्टांत करून व्यावहारिक सत्तेचा बात केला, मन राहिल्या खाली दोनच सत्ता. कारण सर्व अनात्म पदार्थ स्वप्नाप्रमाणे प्रातिभाषिक आहे. याचं कारण काय दिलं की सर्व अनात्म म्हणजे काय, आत्म्याहून भिन्न प्रतीतीला येणारे जे काही पदार्थ आहे ते सगळे काय अनात्म आहे. आपण विचार पाहिला कुठं, विवेक म्हणजे काय, तर विवेकाचा अर्थ येतो का कोणाच्या लक्षात? पहिल्याच तरंगामध्ये विवेक शब्दाचा अर्थ काय दिला, सतसंगतीने आत्मा अविनाशी असून क्रियारहित आहे आणि तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल मायाकार्य आहे, असं आपण पाहिलं की नाही. मग ते विनाशी आहे, चंचल आहे, न टिकणार आहे, बाधित कल्पित आहे, म्हणून ते काय झालं, अनात्म झालं. शरीर आत्मा आहे का अनात्मा आहे? आता सांगा बरं. हा, जे आत्मा नाही ते अनात्मा आहे, आहे का? आत्मा आहे, अनात्मा. अनात्मा आहे. आणि जे अनात्मा असतं ते नित्य असतं का? नित्य नाही. नसतं. जे आधी नसतं, जे नंतर नसतं, ते फक्त मध्ये प्रतीतीला येत असतं, तर ते सुद्धा सत्य असतं की मिथ्या असतं? मिथ्याच असतं, आहे का नाही? जे समजते भूते अव्यक्तादीनी भूतानी व्यक्तमध्यानी भारत अव्यक्ता निधानान्य व तत्र का परिदेवना. जे समजते भूते जन्माधी अमूर्ते मग पातले व्यक्तत्वे जन्मलिया. माझा आवाज येतो का? नेटवर्क गेलं बरं. हा, मग जे समजते भूते जन्माआधी अमूर्ते, जन्माच्या आधी हे कसे होते, व्यक्त होते का अव्यक्त होते? अव्यक्त होते. मग पातले व्यक्त होते जन्मल्या. जेव्हा जन्म होतो तेव्हा ते व्यक्त रूपाने आकार रूपाने प्रतीतीला येतात, ऐक नाही. ते शयाशी जेत जाते तेथे निभ्रांत आनन होते, देखे पूर्वस्थिती येते आपल्या. ते शयाशी म्हणजे जेव्हा त्यांचा नाश होतो, बरोबर आहे की नाही, या भूतमात्रांचा नाश होतो, ते शयाशी जेत जाते तेथे निभ्रांत आनन होते, ते निसंशयपणे. अन्य काही होतात का? अन्य काहीच होत नाही. तर पाण्यावर आलेला तरंग आणि वारा शांत झाल्याच्या नंतर तो तरंग काही लाटेच्या रूपाने येतो का, बुडबुडेच्या रूपाने येतो का, भवऱ्याच्या रूपाने येतो का, पाण्याच्या रूपानेच एक रूप होतो? पाण्याच्या रूपाने एक रूप होतो असतो, ऐक नाही. फक्त आपल्याला आता ही कल्पना आहे. तो त्या स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर नाही का, हे वैकुंठवासी ही सुद्धा कल्पना नाही का, हे स्वर्गवासी ही पण कल्पना नाही का, हे स्वर्ग नरक अमुक तमुक, ऐक नाही, हे लोक, ही कल्पना नाही का? ही कल्पनाच आपल्या डोक्यामध्ये इतकी फिट्ट बसलेली का आपण काही केलं तरी काढायला तयार नाही. आणि जोपर्यंत कल्पना आहे तोपर्यंत बंधन आहेच का नाही? तोपर्यंत बंधनच आहे ना. आणि कल्पना नष्ट झाल्याच्या नंतर बंधन राहतं का? त्या चिन्मय फाउंडेशन म्हणून ते उपनिषद गंगा कार्यक्रम असायचा, तुम्हाला आता नेहमी सांगून झालं. तर त्याच्यामध्ये त्या उंटाचा खोटा दोर वगैरे सगळं विसरून राहिला होता. तो उंटाला हाकणारा किंवा उंटाचा मालक, तो कुठं जमावड्याचा बाजार होता आणि तिकडे विसरून आला म्हणे. आता म्हणले त्या उंटाला बांधायचे. मग म्हणले त्या बाबाने सांगितलं, म्हणले अरे नसला खुंटा किंवा नसला दोर तरी काही हरकत नाही, फक्त त्याला खुंट्याला बांधण्याचा अभिनय कर, ते बरोबर उंट बसल. आणि त्याने अभिनय केला आणि तो उंट बसला. आणि सकाळचा उंट उठतच नव्हता. आता खुंट्याला बांधला होता का तो उंट? पण त्याने मनामध्ये तशी धारणा केली होती, मी खुंट्याला बांधलेलो आहे का नाही. पण मग म्हटलं आता तसंच अभिनय कर, त्याला खोटं खुटा उपट त्याच्यातून काढ, आहे का नाही. असं केल्याच्या नंतर उंट उठला का नाही, उंट उठला आणि चालू लागला. तो म्हणलं हे कसं काय झालं? ते म्हणले बाहेरून आपल्याला कोणीच बांधलेलं नसतं, आपण आतमध्ये बांधलेलं असतं, आहे का नाही. मने एवं मनुष्यानाम कारणम बंध मोक्षाय, हे मनच आपल्या बंधाला आणि मोक्षाला कारण त्या ठिकाणी ठरलेलं असतं. अनेक वेळा वारंवार विचार आपण हा ऐकलेला आहे. चला असू दे. आता हे असं सांगायला गेलं का त्याच्यात जास्त वाढत जाते. सर्व अनात्म पदार्थ स्वप्नाप्रमाणे प्रातिभाषिक आहे, प्रतीती कालाहून अन्य काळी अनात्म पदार्थात सत्ता नाही. बघा आता, अनात्म पदार्थ स्वप्नाप्रमाणे प्रातिभाषिक आहे, हे आता आपल्याला कळलं का नाही? हे आपल्याला बारकाने कळलं पण आणि आरूढ पण झालं. फक्त त्याचं सारखं वारंवार चिंतन केलं का मग नक्की आपल्याला ते कळून लक्षात पण राहत असतं. मग प्रतीती कालाहून अन्य काळी अनात्म पदार्थात सत्ता नाही. जेव्हा प्रतीती असते तेव्हाच सत्ता असते, म्हणजे जेव्हा दृष्टी असते तेव्हाच सृष्टी असते. आणि दृष्टी नसेल, दृष्टी शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? वृत्तीरूप ज्ञान असेल तर पदार्थाला सत्ता, आणि ज्ञान नसेल तर पदार्थाला सत्ता आहे का? सत्ता नाही. मग पदार्थाची प्रतीती कुठपर्यंत? जोपर्यंत ज्ञान आहे तोपर्यंत, ऐक नाही. आणि तुका म्हणे मग नैवृत्तीवरी सुखाची शेजारी पोवडीनं. मग हा प्रपंच अनात्म पदार्थ प्रतीतीला येईल का? आता वृत्तीवर आम्हा कसं येणे, वृत्तीवर आला म्हणजे
परत प्रपंच जगत दिसतंय का नाही? आणि वृत्तीवर नसला तर प्रपंच जगत दिसतं का? दिसत नाही. म्हणून बहुतेक काय करतात, साधक समाधीमध्ये जातात, म्हणजे प्रपंच प्रती तिला येऊच नाही. उलट समाधीमध्ये गेल्याच्या नंतर किती ती आत्यंतिक निवृत्ती होईल का? लयरूप निवृत्ती होईल बरं समाधीमध्ये गेल्याच्या नंतर. लय रे. आणि आपल्याला कोणती निवृत्ती करायची? कार्याची निवृत्ती करायची का कारणाची निवृत्ती करायची? कारणाची निवृत्ती करावी. कारणाचीच निवृत्ती झाली तर आत्यंतिक निवृत्ती होईल. मग समाधी करावी का डायरेक्ट ज्ञानच करून घ्यावं? ज्ञान करून घ्या. ज्ञान करून दिल्याच्या नंतर हे सगळं कल्पित आहे, बाधित आहे, मिथ्य आहे असा निर्णय झाल्याच्या नंतर तो पदार्थ जरी प्रतीतीला आला तर त्या पदार्थाला सत्ता राहील का? पदार्थाला सत्ता राहतच नाही, हे आपल्या लक्षात येऊन जातं. चला, प्रतिती कालाहून अन्य काळी अनात्म पदार्थात सत्ता नाही, म्हणून तिसरी व्यावहारिक सत्ता मानण्याची जरुरी नाही. दृष्टी सृष्टीवादात सर्व अनात्म पदार्थ साक्षी भाष्य आहे. दृष्टी सृष्टीवादामध्ये सगळे पदार्थ काय? सगळे अनात्म पदार्थ साक्षी भाष्य आहे. अवैध वृत्तीने त्याचं प्रकाशन केलं जातं. प्रमाता प्रमाणाचे विषय कुणीच नाही. आता प्रमाता प्रमाणाचे विषय झाले असते, पण कधी झाले असते बरं? ते प्रातिभाषिक सत्य झाले असते का व्यावहारिक सत्य झाले असते? व्यावहारिक सत्तेमध्ये प्रमाता प्रमाण ऐक नाही, प्रमातू भाष्य आपण म्हटलं असतो, अंतकरण वृत्ती म्हटलं असतो, पण आता अंतकरण वृत्ती म्हणायची सोय नाही राहिली, प्रमातू भाष्य म्हणायची पण सोय राहिली नाही. आता सगळं कुठं गेलं? साक्षी भाष्यामध्येच गेलं. अंतकरण वृत्तीनं अवच्छिन्न असणारे हे सगळे चैतन्य आणि त्याचं ज्ञान. म्हणून प्रमाता प्रमाणाचे विषय कुणीच नाही, कारण अंतकरण, इंद्रिय आणि घटादी ही त्रिपुटी यांचे ज्ञान स्वप्नाप्रमाणे एकाच काळी उत्पन्न होते. आता त्यांनी हे सुद्धा महत्त्वाचं सांगितलं की बघा, आता आपलं अंतकरणाची वृत्ती कशाच्या माध्यमातून बाहेर जाते? नेत्रेंद्रियाच्या माध्यमातून बाहेर जाते. आणि पुढं काय आहे? घट पट अमुक तमुक पदार्थ आहे का नाही? मग एक झाला प्रमातू चैतन्य, एक झालं प्रमाण चैतन्य, आणि एक झालं प्रमा किंवा प्रमिती चैतन्य असं म्हटलं की नाही. तर इथं सत्ताच आता व्यावहारिक बाधित झाली, तर मग सत्ता कोणती आली? प्रातिभाषिक सत्ता त्या ठिकाणी आली. मग आता व्यावहारिक सत्तेतला अंतकरण, प्रमाण आणि घटादी विषय हे सुद्धा काय? आता हे सगळं साक्षी भाषेमध्ये घ्यायचं, आता त्याला व्यावहारिकामध्ये घेऊन चालणार नाही. म्हणून अंतकरण, इंद्रिय आणि घटादी ही सर्व त्रिपुटी याचे ज्ञान स्वप्नाप्रमाणे एकाच काळी उत्पन्न होते. कधी? आता आपण जागी आहे की नाही, डोळे उघडलेले आपले, आणि इथं उघडलेले डोळे जरी असेल तर आपण आपलं जर निश्चय झाला नसेल तर आपले डोळे उघडून सुद्धा आपण व्यावहारिक सत्तेत आहोत का प्रातिभाषिक सत्तेत आहोत? जर खरे डोळे उघडले नसते तर आता आपण प्रातिभाषिक सत्तेत जाऊ. अजून काय प्रातिभाषिक सत्य ते? मग आता अंतकरण, प्रामाण, इंद्रिय आणि प्रमिती, घटादी वगैरे हे सगळे पदार्थ आपल्याला जर आजही प्रतीतीला येत असेल आणि येऊ द्या प्रतीतीला, पण ते सत्य जर प्रतीतीला येत असेल तर आजही आपण कोणत्या सत्तेत आहे? आजही आपण त्या ठिकाणी आहे का नाही प्रातिभाषिक सत्तेत आहोत, आहे का नाही? जाग झालो का आपण? जाग झालो नाही, आहे का नाही? जागा झाल्याच्या नंतर जननदीत येते, जननदीस येते ते, आहे का नाही? तिथं दिसेल का? तिथं फक्त एक चैतन्य प्रतीतीला येत असतं. आणि हे एक ब्रह्म आणि ते एक ब्रह्म, दोन ब्रह्म एकमेकाबरोबर भांडतात का? भांडणं शक्य आहे का? अहो, दोन ब्रह्म आहे का एकच ब्रह्म आहे? मुळात ब्रह्म कसं आहे? असंग आहे, एक आहे. ते कधी कोणा संग भांडतंय का? भांडत नाही. तुकोबरा म्हणतात की नाही, तुका म्हणे जे जे दिसे ते ते मी वाटे मी ऐसे, आता मला ती मीच आहे असं मला वाटतं. मग आता भांडण कोणासंगच भांडण नसते. त्याचा आकाशाबरोबर कसा आबोला धरतो आपण, आकाशाबरोबर कधी भांडलो का? तसा आपला सगळीकडे काय असतो? आबोला असतो, उदास असतो. पण कधी होतो? जोपर्यंत हा विचार कळत नाही तोपर्यंत होत नाही. म्हणून अंतकरण, इंद्रिय आणि घटादी सर्व त्रिपुटीचे ज्ञान स्वप्नाप्रमाणे एकाच काली उत्पन्न होते, म्हणून त्याचा विषयी भाव घडत नाही. म्हणून एक विषय आहे आणि एक विषय आहे असं होईल का? कोणी विषय आहे का आणि त्याला काही विषय आहे का? कोणाला विषय नाही, विषयच नाही तर विषयीच नाही, आहे का नाही? विषय म्हणजे कोण आणि विषय म्हणजे काय? अहो, ज्ञान आणि पदार्थ, ऐक नाही, विषयी आणि विषयी, ऐक नाही, काय विषयी आणि कोणता विषय तुम्हाला? असं विषय भाव आहे का? विषय करता कर्म करता भाव आहे का? कर्म करता भाव नाही. कार्यकारण भाव आहे का? कार्यकारण भाव नाही. विषयी भाव आहे का? विषयी भाव
नाही. ज्ञाता ज्ञानभाव आहे का? ज्ञाता ज्ञानभाव नाही, राहतच नाही खाली. विषय भाव घडत नाही. इंद्रिय, अंतःकरण आणि घटादी विषय ही ज्ञानाहून पूर्वी त्रिपुटी असावी. आता हे बघा, आता ही आपण आता कोणत्या वादामध्ये आहोत? आता सध्या अजात वादात आहोत का विवर्त वादात आहोत का आरंभ वादात आहे आता आपण, का दृष्टी वादात आहे आपण, का सृष्टी वादात आहे आता? नक्की सांगा. सृष्टीवाद. एवढा निर्णय करायला काय वेळ लागेल पाहिजे? आता एवढा परिच्छेद असतो चालल्या म्हणलं लगेच सांगायचं ना. त्याच्यामध्ये सत्ता 2 सांगितल्या का 1 सांगितल्या? सांगा बरं आता. 2च सत्ता सांगितल्या नाही का नाही? एक पारमार्थिक सत्ता आणि एक प्रतिभाची सत्ता सांगितली. व्यावहारिक सत्तेमध्ये अंतःकरण, इंद्रिय आणि घट असं मांडलं असतं ना आपण. व्यावहारिक सत्तेमध्ये व्यावहारिक सत्ता आहे का? व्यावहारिक सत्ताच नाही, मग त्रिपुटी कुठं सांगता? त्रिपुटी सांगण्यात काही कारण आहे का? स्वप्नामध्ये जेव्हा आपल्याला ज्ञान होतं तेव्हा तो पदार्थ उत्पन्न होतो की नाही? मागं पुढं होतो की एकाच काळात उत्पन्न होतो? एकाच काळात उत्पन्न होतो. तसे जागृतीतले सुद्धा पदार्थ कसे एकाच काळामध्ये उत्पन्न होतात ना. मित्र बी दिसला तर त्याचं ज्ञान पण होतं आणि मित्र दिसत नाही तर त्याचं ज्ञान पण होत नाही, मित्र पण नसतो, व्यवहार पण होत नाही. म्हणजे हे सगळे एकाच काळामध्ये. तिथं पूर्व आणि उत्तर भाव आहे का? पूर्व भाव नाही आणि उत्तर भाव नाही. जागृतीमध्ये पूर्व भाव आणि उत्तर भाव असतो की नाही? अहो, जागृतीमध्ये पूर्व उत्तर भाव म्हणजे त्रिपुटी आहे का नाही? त्रिपुटी तिथं असते. इथं त्रिपुटी तरी आहे का? इथं त्रिपुटी सुद्धा नाही. कोणत्या वादामध्ये? सृष्टीवादामध्ये त्रिपुटीचा विचार केलेला नाहीये. म्हणून इंद्रिय, अंतःकरण आणि घटादी विषय ही ज्ञानाहून पूर्वी त्रिपुटी असावी. मग नेत्राद्वारे मग काय होतं? पहिल्यांदा अंतःकरणातलं कोणतं चैतन्य? प्रमातू चैतन्य. मग नेत्राद्वारे येतं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? नेत्राद्वारे येतं तेव्हा त्याला काय म्हटलं? प्रमाण चैतन्य आहे का नाही? त्याला प्रमाण चैतन्य म्हणायचं. आणि जेव्हा पदार्थापर्यंत जातं तेव्हा त्याला काय कोणतं चैतन्य म्हणायचं? प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य असं म्हटलं की नाही? असंच म्हटलं त्या ठिकाणी. असा हा व्यवहार कुठं होतो? प्रातिभाषिक सत्तेमध्ये होतो का व्यावहारिक सत्तेत होतो? व्यावहारिक सत्य. हा, असं पटकन सांगायचं, पुढे चालतं येतं. तुम्ही एकाने सांगितलं का लगेच बाकीच्यांवरती बिंबलं जातं. बाकीचे लगेच त्याच्यासाठी लक्षात घेतात की बरोबर आहे. कुठे गेलं ती काय? इंद्रिय, अंतःकरण आणि घटादी विषय ज्ञानाहून पूर्वी त्रिपुटी असावी. मग नेत्राद्वारे अंतःकरण वृत्तीरूप प्रमाणजन्य ज्ञान व्हावे. परंतु प्रमाण म्हणजे नेत्र काय झाले? प्रमाण. आणि जन्य म्हणजे त्या नेत्राच्या माध्यमातून उत्पन्न झालेलं ज्ञान आहे का नाही? व्हावे. परंतु अंतःकरण, इंद्रिय आणि विषय हे तिन्ही ज्ञानाच्या पूर्वकाळी नाही. ज्ञानाच्या पूर्वकाळी त्या ठिकाणी आहे का? पूर्वकाळी मात्र नाही. ज्ञानाच्या बरोबरच ही त्रिपुटी उत्पन्न होते. म्हणून त्रिपुटीपासून उत्पन्न होणारे कोणतेच ज्ञान होत नाही. मग हे सगळं कसे? त्रिपुटी उत्पन्न होते पण कशी? बरोबर होती म्हणजे समकाली होते म्हणजे कशी होते? युगपत उत्पन्न होते का मागं पुढं उत्पन्न होते? मागं पुढं काहीच उत्पन्न होत नाही ना. स्वप्नामध्ये बघा बरं, आजोबा, पणजोबा, मुलगा, नातू, पंतू हे सगळे कसे एकदम उत्पन्न होत आहे का नाही? का मागं पुढं उत्पन्न होतात? मग ही त्रिपुटी कशी आहे? पूर्वोत्तर भावाची आहे का समकाल भावाची आहे? समकाल भावाचीच त्रिपुटी त्या ठिकाणी प्रतीतीला येत असते. म्हणजे पूर्वोत्तर भाव याच्यामध्ये नसतो. ते नेटवर्कमध्ये जर मागं पुढं जर झालं ना तर लगेच मला सांगा की हे ऐकायला आलं नाही. म्हणून सर्व जागृत पदार्थ स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. म्हणून काय केलं की हे सगळे जागृत पदार्थ सुद्धा काय झाले? स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे असं ठरलं. जागृतीत काही पदार्थ मिथ्या रूपाने व काही सत्य रूपाने येत असतात. आता बघा, त्यातल्या त्यात आणखी आपला जो संशय आहे की नाही त्या संशयाचं सुद्धा या ठिकाणी काय केलं? निराकरण केलं. जागृतीत काही पदार्थ मिथ्या रूपाने आणि काही पदार्थ सत्य रूपाने प्रतीतीला येतात की नाही? एक तर मंद अंधकारादी दोष आणि एक दूरता दोष. यामध्ये आपल्याला पदार्थ काही सत्य वाटतात आणि काही मिथ्या वाटतात. असं वाटतं की नाही आपल्याला? बरं, आता समजा असं पहा की काही आपण तुमच्या एखाद्याच्या खात्यावरती आणि
तुम्ही म्हणले आम्हाला किंवा जाऊ दे आता हे आपलं हे संत पंढरीचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये आपण हे मासिक 100 रुपये म्हणा, कोणी 1200, कोणी कितीतरी एकदम महिन्याचे सगळे जमा करून देतात. बरं आता हे व्यवहार तुम्ही समजा केले आणि त्याचा स्कॅनर पाठवला आणि पैसे पाठवून समोर पोच पण झाली आणि त्याची नोंद पण आम्ही आमच्याकडे करून घेतली. आता हा व्यवहार सत्य आहे का मिथ्या आहे बरं पाहायला गेलं तर? सत्य. सत्य आहे का नाही? हा व्यवहार सत्य आहे. हा व्यवहार सत्य आहे. आणि आता हा व्यवहार सत्य आहे आणि दिवसा केला का नाही हा व्यवहार आणि सूर्याच्या प्रकाशात व्यवहार केला का नाही हा. आणि मग तुम्ही जेव्हा आकाशाकडे पाहता तेव्हा आकाश निळं असं म्हणता, ते खरं आकाश निळं आहे का दूरता दोष आहे त्याच्यामध्ये? दूरता दोष आहे त्याच्यात. दूरता दोष दोष आहे आहे. का नाही? दूरचा दोष आहे. मग तुम्हाला हे पैसे पाठवल्याचे व्यवहार खरं वाटतो आणि आकाश निळं आहे हे खोटं वाटतं का नाही तुम्हाला? आहे का नाही? मग हे काही पदार्थाचं ज्ञान सत्य असतं आणि काही पदार्थाचं ज्ञान मिथ्य असतं. काही पदार्थ सत्य असतात आणि काही पदार्थ मिथ्य असतात. आता हे पदार्थ सत्य नाही आणि हे पदार्थ मिथ्य नाही. हे सत्य आणि मिथ्य आपल्याला का प्रतीतीला येतात? हे प्रतीतीला येण्याचं कारण काय? हे सगळे पदार्थ काय अविद्येमुळं आपल्याला सत्य आणि मिथ्या हे कल्पित प्रतीतीला येत असतात. का सत्य म्हणून प्रतीतीला येतात? सत्य म्हणून कोणता व्यवहार आतापर्यंत टिकला का? कोणताच टिकला नाही. आणि टिकणं शक्य आहे का? टिकणं शक्य नाही आहे. मग त्रिपुटपासून उत्पन्न होणारे कोणतेच ज्ञान हा इथं आलतो का? मग म्हणून त्रिपुटीपासून उत्पन्न होणारे कोणतेच ज्ञान नाही. प्रमाणजन्य ज्ञानाचा विषय हा इथं आलतो ना आपण? हा प्रमाणजन्य ज्ञानाचा विषय जागृत पदार्थ कोणताही नाही. म्हणून सर्व जागृत पदार्थ स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. म्हणून काय झालं? प्रमाणजन्य विषय जागृत पदार्थ कोणताही नाही. प्रमाणजन्य म्हणजे प्रमाणापासून उत्पन्न होणारा. आता इथं आपण प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय असं म्हटलं का? काही सगळं साक्षी भाष्य म्हटलं आणि ह्या साक्षी भाष्य व्यवहारामध्ये ऐक नाही काही पदार्थ आपल्याला खरे कुठे गेलं? काही खरे आणि काही खोटे. इथं वाचलं ना आता? हा इथं आलतं खाली. हा म्हणून सर्व जागृत पदार्थ स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. जागृतीत काही पदार्थ मिथ्या रूपाने व काही सत्य रूपाने ज्ञात आहेत आणि अनंत कालाचे आहेत. आणि काही पदार्थ कसे वाटतात? अहो हे जे मंदिर आहे ना हे मंदिर फार पूर्वीचं आहे म्हणजे हजारो वर्षापूर्वी तयार केलेलं आहे. इथं पळशीला आपण जातो की नाही तिथं शिवाजी महाराजांच्या कार्यान शिवाजी महाराजांनी येता ते पांडुरंगाचं तसं मंदिर बांधलं फार पूर्वीचं आहे असं आपण म्हणतो की नाही? काही फार पूर्वीचं आहे, काही आता हे मंदिर तर मागल्या वर्षी तयार झालेलं आहे असं म्हणतो आहे की नाही? काही फार पूर्वीचे आहे, काही आत्ताचे आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला फार विकास करायचा आहे की नाही? फार उत्कर्ष करायचा आहे. हे आपलं चालतं का? ही सगळी कल्पनाच आहे. ही सारी कल्पनाच आहे आपली आणि खरंच आहे का नाही? हे सगळं खरं खरं वाटतं. खरं सुद्धा कशामुळे वाटतं? मायेमुळेच आपल्याला खरं वाटतं. ती मायाच अशी अद्भुत विलक्षण आणि रचने आहे म्हणून सगळं खरं प्रतीतीला येत असतं. सर्व जागृत पदार्थ स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. जागृतीत काही पदार्थ मिथ्या रूपाने काही सत्य रूपाने ज्ञात आहेत आणि अनंत कालाचे आहेत. त्यात काही नष्ट होतात त्याचप्रमाणे दुसरे उत्पन्न होतात. त्यात काही पदार्थ नष्ट होतात आणि ते नष्ट होतात आणि त्याचप्रमाणे काही नवीन उत्पन्न होत असतात. अशी प्रपंचधारा सारखी चालू आहे. तिचा उच्छेद कधीही होत नाही. अशी प्रपंचधारा काय आहे? कायमस्वरूपी चालू आहे. तिचा उच्छेद तिचा तिरोभाव, ती नष्ट, तिचा लय कधी झालेला आहे का? कधीच झालेलं नाही. आणि कधी होईल का? कधीच होणार नाही. तुम्ही नेहमी म्हणता की नाही जोपर्यंत सूर्यचंद्र आहे का नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरी गाथा राहील. नंतर म्हणतात तसं नाही म्हणायचं, जोपर्यंत ज्ञानेश्वरी गाथा आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहील. हे कसं आहे आपल्याला थोडं भावनिक आहे ना आपण आहे का नाही? थोडी भावनिक आहे म्हणून आपण तसं बोलतो. आणि हे कुठपर्यंत बोलायचं आपण जोपर्यंत आपल्याला यथार्थ बोध होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी बोलायच्या. आणि जेव्हा ह्या सगळ्या यथार्थ बोध झाल्याच्या नंतर हे सगळ्या जगाला ओरडून सांगायचं का? मनातल्या मनातच ठेवायचं. मनातल्या मनात ठेवायचं. कारण जाळू नये नावं पावलेने पार मागेला आधार बहुतांचा. अरे ही नाव जाळू नये. आपण पलीकडे आलो का नाही पलतीराला ही नाव अनेकांना इकडे घेऊन येऊ शकते का नाही? म्हणून ज्ञानोबरायांनी आणि तुकोबरायांनी हा जीवनामध्ये किंवा हा सगळा विक्षेप म्हणून स्वीकारलेला आहे का नाही? का विक्षेप स्वीकारला? ज्ञानेश्वरी गाथा ज्ञानोबराय तुकोबरायांचा विक्षेप लक्षात घ्या. तो का बरं? सगळ्या लोकांच्या उद्धाराकरता कल्याणाकरता करून ठेवलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वरी गाथा आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे असं म्हणायला काय हरकत आहे का? असं आपण म्हणू शकतो आहे का नाही?
मनुष्याने जीवनामध्ये कधीच कृतज्ञ नसावं, नेहमी कृतज्ञता बाळगावी. त्या संतांनी आपल्यावर एवढे उपकार केले. पंडित निश्चलदास एवढे आपल्यावरती उपकार करतात. पंडित निश्चलदास स्वामीनं आपल्यावर जर एवढे उपकार केले नसते तर आपल्याला ज्ञानेश्वरी काळाची सोय नव्हती आणि गाथाही काळाची सोय नव्हती. आपल्याला ते ग्रंथ कळले नसते. आता आपण फक्त त्याला चाली लावत बसलो असतो. याच्यापेक्षा आपल्याला जास्त काही करता आलं असतं का? काहीच करता आलं नसतं. म्हणून हे संतांनी आपल्यावरती केलेले उपकार हे लक्षात घ्या. म्हणून तिचा उच्छेद कधी होत नाही. म्हणून काही वेडे जन्माला येतात आणि काही वेडे मारतात, काही शहाणे जन्माला येतात आणि काही शहाणे मारतात. मग आता सांगा, आता पूर्वी रामचंद्र प्रभू श्रीकृष्ण परमात्मा येऊन सगळ्या दुष्टांचा विनाश केला. रामचंद्र प्रभूंनी सगळे रावण मारले, तरी आज सुद्धा रावण आहेत का नाही? फक्त आकारात नाही, आहे का नाही? ते प्रकृतीने दिसत नाही, पण विकृतीने आहेत का नाही आजही पण? कृष्ण परमात्म्याने किती कंस मारले, तरी आज कंसासारखे मामा आहेतच का नाही? आजही कंसासारखे मामा आहे, आजही रावणासारखे आसूर त्या ठिकाणी आहेचे. मग मला सांगा, फक्त कशात बदल झाला? फक्त आकारात बदल झाला, आहे का नाही? संस्कारात बदल आहे का? संस्कार मात्र तेच आहे का नाही? आजही पण दादा नेहमी सांगतात की नाही, आता हा पाठाचा वेळ संपत आला आणि तिथून पुढं आता हे सांगायचं म्हणजे जास्त जड झाल्यासारखं होईल. पण दादा आजही सांगतात की बाबा, लोक आपलं काही हित साधून घ्यायचं असेल ना, तर आजही खोटं खोटं गळ्यामध्ये माळा घालतील, दिखावा करतील, आहे का नाही? टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगी, देखो ने दी जगे फाशे जैसे टिळा माळा, आहे का नाही? मुद्रा, आहे का नाही? इथं 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 काय काय कुठं लावतात, त्याला काय म्हणतात, चट्ट्यापट्ट्याचा वाघ. असं वाटतं की याच्यासारखा महाराज, याच्यासारखा बाबा नाही. आजही फसवे आहेत का नाही? असे फसवे आजही पण आहेत, आहे का नाही? आणि त्याच्यापेक्षा चांगले, आहे का नाही? चांगले सुद्धा आज समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. फक्त तशी नजर नसल्यामुळे आपल्याला ते प्रतितला येत नाही. आजही चांगले आहेत, आजही लोक वाईट आहे. उद्या चांगले लोक राहतील, उद्या लोक वाईट राहतील, आहे का नाही? असं आपण नेहमी पाहतो की नाही? असं आपण नेहमी पाहतो. ही प्रवाह, ही धारा अखंड आहे का नाही? ही अखंड चालू आहे असं आपल्याला वाटतं. हे कशामुळे वाटतं बरं? याला वाटण्याला कारण काय? मायेमुळेच वाटतंय सगळं. मायेमुळेच हे सगळं आपल्याला वाटतं का? दुसरं कशामुळे हो, वाटतं? काहींचं मायेमुळेच हे आपल्याला, ही अखंड अनंत काळाची परंपरा आहे. किती युग गेले, किती काळ लोटला, अमुक झालं तमुक झालं, आहे का नाही? असं वाटतं आपल्याला. पण हे सगळं मायेमुळे इतका काळ आपल्याला प्रतीत होत असतो. हा 6वा तरंग म्हणजे ना, सगळ्या तरंगाचा राजा जरी म्हटलं तरी हरकत नाही, आहे का नाही? 4थ्या तरंगात जो बोध झाला नाही, 5व्या तरंगात जो बोध झाला नाही, तो बोध आपल्याला 6व्या तरंगामध्ये होईल, आहे का नाही? इतका विलक्षण असणारा तरंग. पण ह्या तरंगाला मंडळी सुद्धा कसे, आहे का नाही, अशी कसून काढलेली मंडळी, आहे का नाही? एकदम असा कसून कसून जो भाग राहतो का नाही, तोच भाग इथं शिल्लक राहतो. आतापर्यंत बाकीचे हुर असं होतं. चला असू दे. जागृतीत काही पदार्थ मिथ्या रूपाने व काही सत्य रूपाने ज्ञात आहेत, अनंत कालचे आहेत. त्यात काही नष्ट होतात, काही त्याचप्रमाणे दुसरे उत्पन्न होतात. अशी प्रपंचधारा सारखी आहे, तिचा उच्छेद कधी होत नाही. म्हणून जोपर्यंत ब्रह्मज्ञान होणार नाही तोपर्यंत प्रपंच प्रतीत होणार आणि ज्ञान होईल. बघा आता, जोपर्यंत आपल्याला जोपर्यंत मग आता विचार कर, जोपर्यंत कारणाचा बाध होत नाही तोपर्यंत कार्याचा बाध होईल का? कार्याचा वाद होत नाही. एकदा तुम्हाला कळालं का हे सगळं माया कार्य आहे आणि त्या मायेचं ज्ञान झालं की माया कशी आहे, संज्ञापे संज्ञा उभयात्मिकानो भिन्नापे भिन्ना उभयात्मिकानो सांगाप्यानंगो उभयात्मिकानो महाद्भुता अनिर्वचनीय रूपा. ही माया कशी महा अद्भुत आणि अनिर्वचनीय स्वरूप असणारी माया आहे का नाही? अजब हे झटका माये का डुबाया पारमार्थ सबका. ही माया काही चांगल्याला डुबून टाकते का नाही, बुडून टाकते का नाही? अहो, हिनं शंकराला बुडावलं, हिनं नारदाला किती मुलं तयार केली. ही माया काही साधी आहे का बरं त्या ठिकाणी? आहे का नाही? अघटित घटना पटी अशी माया. अघटित जे घडणार नाही ते सुद्धा घडून दाखवण्याचं काम मायाचं आहे का नाही? तो शुद्ध चैतन्य असणारा परमात्मा, त्याच्या ठिकाणी हा संसार निर्माण करून दाखवला का नाही? आणि निर्माण करून दाखवला का खरा म्हणून निर्माण करून दाखवला, खरं निर्माण करून दाखवला. आजही काही सत्ख्यातीवादी आजही स्वप्नाला खरं मानतात की नाही?
मग हा सगळा अजब हे झटका आहे का, मायेचा झटका काय सामान्य आहे का, ते आजही. पण तसं नाही म्हणायचं बरं का. ते शास्त्रकार किंवा ते होऊन गेले असेल ना, तर त्यांचं हे सगळे सर्वज्ञचे लक्षात घ्या. पण कसं होतं की तुम्हाला वेदांत तत्वाचा बोध यथार्थ रूपाने होत नाही, म्हणून तुम्हाला भक्तिशास्त्र सांगण्याकरता, द्वैत निर्माण करण्याकरता त्यांनी हा सगळा मुद्दा उपस्थित करून ठेवलेला आहे. म्हणजे ज्याचा जसा अधिकार आहे ना, तसं त्याने त्याचं चिंतन करायचं. आणि एकदा उत्तम अधिकाराचं झाला का त्यांनी वेदांत शास्त्राचं चिंतन करायचं, तरच त्याला ह्या ठिकाणी काय मुक्त होता येतं. चला आता 1-2 मिनटामध्ये ना इथपर्यंत खाली येऊ. मला असं वाटलं हा परिच्छेद होईल, पण नाही व्हायचा. उद्या जाऊ द्या, उद्या आग्रदेवाची कथा वगैरे, आता छोटे छोटे परिच्छेद आहे, लक्षात येतील पुढं. म्हणून जोपर्यंत ब्रह्मज्ञान होणार नाही तोपर्यंत प्रपंच प्रतीत होणार आहे का नाही, तोपर्यंत प्रपंच हा प्रतीत होणार. तुकोबराय म्हणतात की नाही की ब्रह्म न लिंपे त्या मिळे कर्मा अकर्मा वेगळे. ब्रह्म कर्माने आणि अकर्माने कधी मलिन झालं का हो? बरं, आपण नेहमी उदाहरण देत सांगतो की आपण जेवण केलं, मग जेवण केल्याच्या नंतर जेवायच्या आधी काय धुतलं पाहिजे होतं, हात का जीभ, आणि जेवण झाल्याच्या नंतर काय धुतलं पाहिजे होतं, हात का जीभ. तर स्वाभाविकपणे म्हणतो आपण हात, ऐका नाही, जीभ का धुवायची गरज नाही, जीभ कधी मलिन होते का. मग ग्रहण कोणी केलं आणि त्याचा आनंद कोणी भोगला, त्यानेच भोगला. कारण सुखरूप कोणी बरं, अहो चैतन्य सुखरूप आहे ना. आणि मग सुख कोण भोगेल, जड सुख भोगत असतं का चैतन्य सुख भोगत असतं, चैतन्य सुख भोगत असतं, हे लक्षात घ्यायचं आपण. म्हणून जोपर्यंत आपल्याला यथार्थ बोध होत नाही तोपर्यंत हे कल्पित आपल्याला प्रतीतीला येतं का नाही, येतच प्रतीतीला आपल्याला, आहे का नाही. मी करता आहे, मी भोगता आहे, मला जन्म आहे, मला मरण आहे, मला अमुक आहे, मला तमुक आहे, असं तो म्हणतच असतो. वास्तविक पाहिलं तर त्याला अमुक तमुक कुणी आहे का, त्याला जन्म तरी आहे का, आणि त्याचा जन्मसुद्धा कसा आहे, कल्पित नाही का. मीच मजबी आलो, पोटा आपुलिया आलो, असं त्याला कधी वाटतं, आहे का नाही. जोपर्यंत त्याला यथार्थ बोध होत नाही तोपर्यंत तो हसतो, कधी कधी एकटाच बसतो आणि हसतो. बघा मी काय काय कल्पना, आता आपणही सांगा, जोपर्यंत आपल्याला विचारसागर कळत नव्हता तोपर्यंत आपण कितीतरी अशा कल्पना करायचो, आहे का नाही. कधीतरी अशा भावनेच्या जगात जायचो, अशी भावना कर, तशी भावना कर. जेव्हा हा विचारसागर आला का नाही समोर, तेव्हा असं वाटतं हे भावना तरी करू का नको, मला आता मोठी काळजी लागली ही भावना करावा. कारण भावना करायची म्हणजे नको ते कल्पित पदार्थाचे चिंतन करावं वाटत असं वाटतं. पण भावना सुद्धा करावं वाटत नाही का, कारण ही भावना सुद्धा केली तर काय होतं, कल्पित होतं का. यथार्थ ब्रह्मज्ञान झालं ना, यथार्थ ब्रह्मज्ञान झालं का, हे सुद्धा आपल्याला करावं वाटत नाही. म्हणून जोपर्यंत ब्रह्मज्ञान होणार नाही तोपर्यंत प्रपंच प्रतीत होईल आणि ज्ञान होईल. आणि तोपर्यंत नुसता प्रपंच प्रतीत होईल का, त्या प्रपंचाचं ज्ञान पण होईल का, पदार्थ प्रतीत होईल त्याचं ज्ञान पण होईल. पदार्थही समोर असतील आणि त्याचं ज्ञान पण आपल्याला होत असतं होईल. तेव्हा प्रपंच सत्यत्वाने प्रतीत होणार नाही, आहे का नाही. हा नाही, इथं जरा थोडं विसंगत झालं. तोपर्यंत प्रपंच प्रतीत होईल आणि ज्ञान होईल. जेव्हा तुम्हाला ज्ञान म्हणजे कशाचं ज्ञान होईल, तर इथं प्रपंच आपलं ब्रह्मस्वरूपाचं, आपल्या आत्मस्वरूपाचं जेव्हा ज्ञान होईल तेव्हा प्रपंच सत्यत्वाने प्रतीत होणार नाही. प्रपंच प्रतीत होणार नाही का, प्रपंच प्रतीत होणारच आहे, पण सत्यत्वाने प्रतीत होईल का मिथ्यात्वाने प्रतीत होईल. प्रपंच मिथ्यात्वाने आपल्याला प्रतीत होईल, हे लक्षात घ्यायचं. आणि तेव्हा प्रपंच सत्यत्वाने प्रतीत होणार नाही. त्या ज्ञानप्राप्तीची साधने वेद सद्गुरू आहे, त्यापासून परम सत्यतेची प्राप्ती होते. आणि त्या ज्ञानप्राप्तीची साधने कोण आहे, वेद सद्गुरू, आहे का नाही. वेद सद्गुरू साधनं का सांगितले बरं. वेद सद्गुरू जे आहेत ते व्यावहारिक सत्तेतले आहेत का प्रातिभाषिक सत्तेतले आहेत का पारमार्थिक सत्तेतले आहेत, वेद सद्गुरू. आ व्यावहारिक सत्तेतले. व्यावहारिक आणि सत्य. व्यावहारिक सत्तेचा बाद नाही केला का आता आपण, मग कोणती सत्ता राहिली खाली आता. पारमार्थिक सत्ता तिचा कधी बाद आहे का, नाही. आणि आता बाद करायचा तुम्हाला व्यावहारिक सत्तेचा, तुम्ही स्वप्नाचा दृष्टांत घेऊन व्यावहारिक सत्तेचा बाद केला, राहिली खाली कोणती, प्रातिभाषिक सत्ता. आता प्रातिभाषिक सत्तेची निवृत्ती करण्याकरता वेद सद्गुरू व्यावहारिक सत्तेतले पाहिजे का प्रातिभाषिक सत्तेतलेच पाहिजे. कारण नियम काय केला, समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होतो, विषम सत्तेत साधक बाधक व्यवहार होणं शक्य आहे का, संभवनीय आहे का. मग आता प्रातिभाषिक सत्तेतल्या पदार्थांची निवृत्ती करण्याकरता वेद सद्गुरू कोणते पाहिजे, पारमार्थिक पाहिजे का प्रातिभाषिक पाहिजे का व्यावहारिक पाहिजे, निर्णय करून सांगा बरं आता. प्रातिभाषिक सत्तेतलेच पाहिजे. असं निर्णय करा जरा चांगला. माणसाने संसारामध्ये नाही सुधरून वागला तर नाही वागू द्या, पण परमार्थामध्ये माणसाने सुधरून वागावं असा नियम असतो, ऐक नाही.
आता हे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखी अवस्था आहे मला. जाऊ द्या, असू द्या. तेव्हा प्रपंच सत्यत्वाने प्रतीत होणार नाही. ज्ञानप्राप्तीचे साधने वेद सद्गुरू आहे, त्यापासून परम सत्यतेची प्राप्ती होते. अशा रीतीने जागृत व्यवहार कित्येक पदार्थांचे मिथ्यात्व, कित्येक पदार्थांचा नाश, कित्येक पदार्थाची उत्पत्ती आणि कित्येकांना वेद सद्गुरूपासून संसार दुःखाचा नाश आणि परमपुरुषार्थाची प्राप्ती, हे सर्व स्वप्नाप्रमाणे अविद्याकृत मिथ्या आहेत. आता काय म्हणतात, अशा रीतीने जागृत व्यवहारात कित्येक पदार्थ मिथ्या. आता जागृत व्यवहारामध्ये कित्येक पदार्थ मिथ्या ठरले की नाही, कित्येक पदार्थ मिथ्या खोटे ठरले, कित्येक पदार्थाचा नाशही होऊन गेला आहे का नाही. किती जन्माला आले, किती मरण पावले, किती नाश पावले, कित्येक उत्पत्ती, कित्येक जन्माला आले, कित्येकांना वेद सद्गुरूपासून संसार दुःखाचा नाश झाला आहे का नाही. तुका म्हणे तुम्ही विचारावे, तुका म्हणे तुम्ही पाहावे पुराणे, काय काकड्यातच म्हणता का नाही, तारेले पतित नेनो किती, असंच आहे ना काही प्रमाण. काकडेवली बोला, काकडेवली इथं तरी सहकार्य करा, का नुसतंच काकड्यासाठी वेळ घालवता. तुका म्हणे तुम्ही पाहावे तुका म्हणे तुम्ही पाहावे विचारून, तारेले पतित नेनो किती, असंच आहे ना काहीतरी प्रमाण. कितीतरी तारलं पुराणाने शास्त्राने आहे का नाही, आतापर्यंत तारले का नाही. पाहावे पुराणे विचारून असे काहीतरी प्रमाण आहे, असं आहे का नाही. कित्येकांना वेद सद्गुरूपासून संसार दुःखाचा नाश आणि परम पुरुषार्थी प्राप्ती झाली आहे का नाही. आतापर्यंत किती होतो तुका म्हणे पोकासाठी पायी घातली या मिठी, होतं उठा उठी लवकरी उतार, उठता बसता अशा पद्धतीनं ह्या भवसागरातून उतार होतो. त्या परमात्म्याच्या पायावरती काय करायची, मिठी घालायची आहे का नाही. असं आतापर्यंत किती तरुण गेले आहे का नाही. असे किती ज्ञानदेव काय श्रवणे कीर्तने बघा, तो एक अभंग आहे. आणि अनंत वानरलं तरले काहीतरी बघा, शेवटचं प्रमाण शेवटी बघा, तरले वानर ज्ञानदेव घर चिदानंदी, तिथे एक प्रमाण असं काय, अनंत भक्त राशी तरले ते वानर, अनंत भक्त राशी आणि तरले ते वानर, ज्ञानदेवा घर चिदानंदी आहे का नाही. ज्ञानदेवाचं घर सुद्धा काय, ते चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप असणारं तेच घरी. त्याच्यामध्ये किती तारले बरं श्रवणे कीर्तने झाले ते पाहुणं, सन कधिक जाणं परम भक्त झाले ती विश्रांती, याचे का सकळ जीवी जीवन काळा श्री मूर्ती राया, पद सेवने आकृळ झाला ब्रह्मरूप, प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे. पुढं काय, साक्यपणे अर्जुन नर नारायण सती जनार्दन एक दासत्व केले हनुमंते, म्हणून देखील रामचरण बळी आणि भीष्म प्रल्हाद नारद बिभीषणा वरद चंद्र अर्क व्यास आणि वशिष्ठ वाल्मिकाधिक आणि पुंडलिक शिरोमणी, अनंत भक्त राशी तारेले शुकाधिक योगी, हा शुकाधिक योगी. हा पुढं, रंगले श्रीरंगी, परीक्षितीच्या अंगी ठसावले उद्धव यादव आणि ते गोपाळ ऐक नाही, गोपिकांचे मेळ ब्रह्मरूप, अनंत भक्त राशी तरले वानर ज्ञानदेवा घरचे आनंदी. किती तारलेवर आतापर्यंत. हे तारले म्हणायचं का, हे पण कल्पितच होतं. आता माईक बंद करा, आता तुमचे पाणी काही सांडले काय आवाज येते. असं चला, असं थोडं मध्ये तुका म्हणे नाही विश्वास ज्यामणी पहावे पुराणे विचारून आहे का ना. पुराणामध्ये विचारून पहा, तुम्हाला जर विश्वास नसेल तर. किती तारले, अनंत भक्त राशी तारले वानर, कितीतरी तारले, अनंत तारले आहे का नाही. हे तारले म्हणायचं आणि उद्धार केला म्हणायचं, हे पण मायामुळेच आपल्याला प्रतीतील येते का नाही. म्हणून मिथ्याच आहे असं लक्षात घ्यायचं. कित्येकांची म्हणून कित्येकांची उत्पत्ती, कित्येकांना वेद सद्गुरूपासून संसार दुःखाचा नाश आणि परम पुरुषार्थाची प्राप्ती, हे सर्व स्वप्नाप्रमाणे अविद्याकृत मिथ्या आहे. ठरलं का नाही मिथ्या, सारं मिथ्या ठरलं. क्षण मात्र स्वप्नामध्ये बहुत काळ प्रतीत होते. आणि हे कसं आहे, क्षण मात्र स्वप्न कसं असतं, क्षणाचं असतं, घटकेचं असतं आहे का नाही. आणि बहुत काळ प्रतीतले येते का नाही स्वप्न, तसं हे जागृत सुद्धा आपल्याला बहुत काळ प्रतीतले येतं का नाही. जसं स्वप्नामध्ये अविद्याकृत कार्य आहे, तसं जागृतीचं सुद्धा अविद्याकृतच कार्य आहे का नाही. आणि त्या अविद्येमुळं आपल्याला इतक्या काळामध्ये प्रतीतीला येत असतं. तो चित्रपट किती 3 तासाचा, आता 2च तासाचा असतो. किती त्याचं लहानपण, बालपण. दादा कथेमध्ये काय सांगतात, कृष्ण कथा सांगतात, रामकथा सांगतात. आणि त्यांचा जन्मसुद्धा कसा आहे, आज म्हणले आज आपल्याला याच्यापासून इथपर्यंत जायचं आहे का नाही. आज बालकांड, अरण्यकांड, लंकाकांड, अमुक कांड, एका तासात सगळे कांड होऊन जातात. एका प्रहारमध्ये सगळे कांड होऊन जातात. होतात का नाही सगळे कांड. हे सगळं होऊ शकतं. पण हे सगळं तिथं होतं, तसं इथं नाही होऊ शकत का, इथं सुद्धा होऊ शकतं. क्षण मात्र स्वप्नामध्ये बहुत काळ प्रतीत होतात आणि जागृतीप्रमाणे बहुत काळाची स्थायी
पदार्थ प्रतीत होतात त्या पदार्थापासून बहुत काळ भोगही होतो. म्हणून जागृत पदार्थांची स्वप्न पदार्थाहून येतकिंचितही विलक्षणता नाही. म्हणून जागृत पदार्थ काय म्हणा आणि स्वप्न पदार्थ काय म्हणा याच्यामध्ये येतकिंचित सुद्धा भेद आहे का? येतकिंचित सुद्धा भेद नाही. सर्व अनात्म पदार्थ मिथ्य आहे हे सिद्ध झाले. आता उद्या शिष्य याविषयी काय करणार आहे? अधिक काळ, वर्ष, महिना, ऐक नाही, दिवस, युग इतकं लुटले. ब्रह्मदेवाचं आयुष्य पहा, या अमुकाचं आयुष्य पहा, तिच्या पापणी लावण्यामध्ये किती मोठा काळ होऊन जातो. आणि हे शास्त्राने सांगितलंय, वेदाने सांगितलंय, असं सगळं सांगितलं आणि तुम्ही म्हणता ही बहुत काळाची प्रतीती अविद्याकृत आहे, मायेमुळं असं वाटतं. आणि तुम्हाला हे असं विसंगत बोलल्यासारखं वाटत नाही का? आता उद्या त्याच्यावरती शिष्य शंका करणार आहे. शिष्य शंका करणार आहे म्हणजे शिष्य आपल्यावर खऱ्या अर्थाने उपकार करतोय, पण शिष्याने केलेले उपकारच आपल्याला कळत नाही का? कारण आपल्याला यथार्थ बोधच अजून झाला नाही. जर आपल्याला जर चांगला बोध झाला ना तर ज्ञानोबा म्हणतात की नाही, अर्जुनाचीच स्तवावा, देवाला बाजूला करावं, अर्जुनाचेच उपकार मानावं आणि अर्जुनाचंच वर्णन करावं. असा अर्जुन आहे. तसा तिथं जसा अर्जुन आहे तसा हा शिष्य नाही काय अर्जुनासारखा इतके आपल्यावरती उपकार करतो. आपल्याला ज्या गोष्टी आतापर्यंत ज्याचा उलगडा झाला नाही अशा गोष्टीचा उलगडा करून आपल्याला सगळ्यातून मुक्त करणारा हा काय शिष्य आहे. म्हणून त्या शिष्याचं सुद्धा आपण मनातल्या मनात उपकार मानावे. ठीक आहे, आता बराच वेळ झाला, आपण थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्ण